शक्तीपीठाचा मार्ग त्याला कुठून पैसे आले मग? म्हणजे छोट्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसे नाही, मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसे. हा दुजाभाव कशासाठी? 10% आमदाराला द्यायचे काम घ्यायसाठी. काम घेतल्यावर 18% जीएसटी भरायचा आहे, त्याच्यावर पैसे मिळवायसाठी परत 5% द्यायचे आहे. 44 आणि 5 झाले 49. 10%, 8% तुमचं प्रॉफिट पकडा 56. 34% त्याचा होणार आहे का? बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा इथून सर्व बापूंला समर्थन करायसाठी इथं आलो आहे. आणि मी स्वतःहून आमच्या विदर्भातल्या प्रत्येकाला म्हणलं आपण जाऊ. याच्या मागचं एक मोठं कारण असं होतं की इथं जी गोष्ट बोलू आपण ती बीजेपीच्या कानावर लगेच जाईल 2 मिनिटाच्या आतमध्ये, याची मला खात्री आहे. सरकार फक्त आपल्याला खेळवतंय. आपल्यातलेच काही लोक म्हणतात सरकारच्या विरोधात बोलायचं नाही. बोलायचं कुणाच्या विरोधात? बोलायचं कुणाच्या विरोधात? मग सरकारच्या विरोधात बोलायचं नाही. सरकार पैसे देणार नाही, आमदार पैसे घेतल्याशिवाय काम देणार नाही. 10% मागायला लागले, कुणाला लाज वाटते? आणि आपण कोणत्या दिशेने चाललो? आणि सर्वजण हात वर करणं, पैसे देणार, पैसे घेणार. अरे तुमच्या ताकद नाहीये, शंड झालेलो आपण. पैसे कसे घेणार तुम्ही? ते देणार तेव्हा घेणार ना. आणि त्यांना देण्यासाठी तुम्ही भाग पाडू शकता का? पाडू शकता, पण काम आल्यावर भरणार नाही, हे शपथ घ्या. महाराष्ट्रात नवीन काम भरणार नाही, याची गरज आहे. काम आलं की 15% बिलो, 25% बिलो. काम आलं की आमदाराच्या घरी जाऊन 10% पहिले त्याला पैसे केव्हा भेटत नाही आपल्या पोरीच्या. म्हणजे आता जर आपल्या पोरीचं लग्न केलं तर नातवाच्या लग्नात पैसे भेटणार आहे तुम्हाला. सरकार आपल्याला, मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला गोड गोड बोलून सांगितलं सध्या पैसे देणं शक्य नाही, अडचण आहे. शक भरायला काढले का? हा मार्ग कोणता? शक्तीपीठाचा मार्ग त्याला कुठून पैसे आले मग? म्हणजे छोट्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसे नाही, मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसे. हा दुजाभाव कशासाठी? मधात एक स्कीम आणली, ते कोणते पैसे देणार? बँकाच्या करून थ्रेड. अरे आपण त्यांच्याकडून पैसे घ्यायला, ते 5% आपण डिस्काउंट करायचं. अरे तुम्हाला माहित आहे का, तुमचं प्रॉफिटच 8% आहे. कुणी 8%, मोठी कंपनी असेल तर 5%, 6%च्या वर प्रॉफिट नाही आहे. तुम्ही पहिल्यांदा काम बिलोत घेतलं म्हणजे पहिलं डिस्काउंट करून दिला. आता बिल घेताना डिस्काउंट करणार म्हणजे तुमची कंपनी, तुम्ही स्वतः व्यक्ती लॉस मध्ये दाखवणार. मला या वर्षी एवढा लॉस झाला, पुढच्या वर्षी बँक तुम्हाला उभं नाही ठेवणार दारात. डिस्काउंट करून पैसे घेतले म्हणजे लॉसच झाला ना. पहिले तर 15%, 10%, 20% बिलो मध्ये काम घेतलं. आपण एखाद्या दुकानात वस्तू घेतो, डिस्काउंट केव्हा करतो? वस्तू घेताना डिस्काउंट होतो. त्यांनी जर आपल्याला उधारी दिली समजा, नंतर आल्यावर आपण त्याला जर म्हणलं की बा आता तू हे 5,000 मला माफ कर, तो जोडा मारून की नाही आपल्याला? मग आपण सरकारला जोडा मारला पाहिजे का नाही पाहिजे? तुम्हाला काही म्हणजे आता या काळात अशी परिस्थिती झालेली आहे, सर्वांचे जिवंत मुर्दे फिरत आहेत. जिवंत मुर्दे, मन मेलेले आहे सगळ्याचे. आणि एवढी लाचारी कशासाठी? दादा नाही करू, दुसरा धंदा करू, शेती करू, काही करू. अरे पैसे तर मागा, पहिल्यांदा काम बंद करू. डांबराचे रेट वाढले, डांबराचा रेट डबल झाला. शासन डबल पैसे कमवतंय तुमच्याकडून. 18%, 40,000चा रेट होता डांबराचा, तरी 18%.
जीएसटी होता, आता 80,000चा रेट झाला, त्याच्यावरही 18% जीएसटी. 18 दुने 40, 36% जीएसटी झाला का नाही 40,000च्या हिशोबाने? झाला की नाही झाला? फक्त आपल्याला सर्वीकडून लुटल्या जात आहे आणि लूट थांबवणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. मी तर म्हणतो आपण प्रत्येकाने नवीन कामं घेणं बंद करा आणि आपल्या भागात जो काम करत असेल त्याच्या साईडवर सुद्धा जाऊन त्याची साईड बंद करणे हे आपलं काम आहे. तरच पैसे भेटतील, नाही तर पुढचे 15 वर्षेही पैसे भेटणार नाही. दरवेळेस 5% पैसे भेटणार, ते 5% पैसे मिळवण्यासाठी परत 5% त्याला कमिशन देणार, ही परिस्थिती आहे. तुम्ही काम कसं करताय? पहिले 10% आमदाराला द्यायचे काम घ्यायसाठी. काम घेतल्यावर 18% जीएसटी भरायचा आहे, त्याच्यावर 6% तुमचे कटणार आहे. म्हणजे किती झाले? 18 आणि 6 24 आणि 10 34. 10% साहेब लोकांचा खर्च आहे, 44. आणि काम पैसे मिळवायसाठी परत 5% द्यायचे आहे. 44 आणि 5 झाले 49. 10%, 8% तुमचं प्रॉफिट पकडा 56. 34% त्याचा होणार आहे का? आणि वरून परत हेच आमदार म्हणणार रस्ता खराब झाला, नाली खराब झाली. भाड खाणं बंद करा ना तुम्ही. सर्वांनी जर पैसे खाणं, मी तर म्हणतो कॉन्ट्रॅक्टर जसा सैनिक देशासाठी लढतो तसा कॉन्ट्रॅक्टर सुद्धा देशासाठी काम करतोय. आम्ही रस्ते बनवतो, आम्ही दळणवळणाचे साधनं बनवतो, आम्ही ब्रिज बनवतो, लोकांना सुविधा व्हाव्यात बनवतो. तुम्ही याच्यात भारत एवढी खाणार की त्याच्या घरचे लेकरं जगणं मुश्किल होणार आहे ठेकेदाराचे. यायचेच लेकरं मोठे करा लीडर लोकांचे, आणि त्याच्यासाठी काम करता का तुम्ही? पहिले तर सर्व जणांनी काम बंद करणे, पैशासाठी आंदोलन करणे, टेक्निकल प्रॉब्लेम, ते आपसातले वाद, याला काहीही अर्थ नाहीये. सर्वजण मिळून आज एक शपथ घ्या. इथून जाताना हे ठरवा, आपापल्या जिल्ह्यात आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी एक मीटिंग घ्या आणि त्यांना सरळ सांगा की बाबा सरकार जीएसटी सुद्धा लागू करायला तयार नव्हतं. कॉन्ट्रॅक्टरला जीएसटी द्यायला सुद्धा तयार नव्हतं सुरुवातीला. बाबासाहेबांना माहित आहे, आम्ही जिल्हा फिरलो, त्यावेळेस नवीन कामांवर बहिष्कार टाकला. त्यावेळेस त्यांचे डोळे उघडले की यांना जीएसटी द्यावा लागतो म्हणून. आज तुम्ही नवीन कामांवर बहिष्कार टाका, त्यांचे डोळे 15 दिवसात, एवढे हुशार लोक आहे, शक्तीपीठासाठी 40,000 कोटी जर आणू शकतात, ते हॅमच्या कामासाठी एका वेळेस 20,000 कोटी रुपये देऊ शकतात, मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरला कामं देऊ शकतात. आपले किती 54,000 कोटी म्हणले बाबूसाहेब? 54,000 कोटी एका मुख्यमंत्र्यांनी रात्री विचार केला तर सकाळी पैसे भेटलेले असतील आपल्याला, पण आपली घ्यायची क्षमता नाहीये म्हणून भेटत नाहीयेत आपल्याला पैसे. पैसे घेण्याची आपली क्षमता राहिलेली नाही हे त्यांनी ओळखलेलं आहे. मी मागे आमची विदर्भाची एक छोटीशी असोसिएशन आहे. आम्ही 11 जिल्हे मिळून सर्वजण एकत्र लढतो. काहीही कार्यक्रम असला, आज आमच्या 11 जिल्ह्यापैकी 9 जिल्ह्यातले लोक इथं आलेले. फक्त बापूसाहेबांनी बोलवलं की आम्ही हजर. असंच आम्ही भोसलेंनी बोलवलं म्हणून मुंबईला गेलो. मी तेव्हा चव्हाण साहेब मिनिस्टर होते. मी चव्हाण साहेबांना पैशाचा विषय बोलतोय, म्हणलं साहेब पैशाचं काय करायचं ते बोला. आमचे कसं असतं महाराष्ट्राचं काय महासंघ नाव असं ठेवलं की महासंघ म्हणल्यावर त्यांना तिथं बसणाऱ्याला वाटतं बा या महाराष्ट्राचा नेताच आहे, याच्यासोबत बोला आपण. त्याच्यासोबत बोलायला तर त्यांनी सांगितलं आम्हाला संरक्षण पाहिजे.
अबे तू मॅड आहे का लेका? एवढे ठेकेदार आहे, एक एक होमगार्ड दिला तरी पुरणार नाही. एवढे होमगार्ड आहे नसन पोलीस घेऊन होमगार्ड द्यायला लागत एक एक प्रत्येकाला संरक्षण द्यायसाठी. अरे तिथं गेल्यानंतर त्या व्यक्तीला बोलायचं काय आहे याचं सुद्धा ज्ञान पाहिजे, याची सुद्धा गंभीरता पाहिजे. त्यांनी काय मागावं, आपण कुठे चाललो, आपण पैसे मागायला चाललो आणि आपण संरक्षण मागतो. अरे काम चांगलं कर ना बाबा. काम चांगलं केलं तर कोणत्या आमदाराची, कोणत्या खासदाराची, कोणत्या पत्रकाराची हिंमत आहे का? काम खराब झाल्यावरच बोलतात ना लोक. हे काम चांगलं असताना बोलतात.